नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. प्रभाग क्रमांक 4 दिघी बोफकेल आणि आत्ता आपण आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, जे दिघीमध्ये वास्तव्यास आहे. खरं तर हा प्रभाग असा आहे, या प्रभागाची महत्वपूर्ण माहिती म्हणजे या दोन नावांमध्येच दडली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा 20वा म्हणजे दिघी. जलद गतीनं ज्या भागाचा विकास होतोय ते म्हणजे दिघी, आणि मध्यमवर्गीयांचं राहण्याच्या पसंतीचं ठिकाण म्हणजे दिघी. अगदी त्याच जोडीला बोपकेल देखील आहे. मुळा नदीच्या काठी वसलेलं हे ऐतिहासिक गाव आहे. राष्ट्रकूट राजवटीमध्ये राष्ट्रकूट सम्राट कृष्ण याने एका ब्राह्मण गृहस्थास बोपकेल हे गाव इनाम दिलं होतं, आणि मग त्या ताम्रपटामध्ये जो उल्लेख आढळतो या गावाचा, त्यावेळेचं नाव होतं बोपरखळू, आणि आता अपभ्रंश होऊन त्याचं नाव बोपकेल झालं. मुळात त्याचा देखील विकास आता झपाट्यानं व्हायला लागलाय, आणि याच दोन भागांचा मिळून प्रभाग क्रमांक 4 दिघी बोपकेल. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमात मी प्रथमतः सर्व इच्छुक उमेदवारांचं स्वागत करतो. मुळातच या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की पिंपरी चिंचवडकरांना हे कळावं की बाबा आमच्या भागातून कोण उभं राहणार आहे. एकतर इच्छुक उमेदवार कोण हे कळल्यानंतर मग चर्चा होते, मग जनतेमध्ये कोण कशा पद्धतीनं काम करतंय, कोण व्यक्ती आहे जिला आपल्याला निवडून द्यायला हवं, हा जनता त्याचा अधिकार, जनता तो अधिकार आपला वापरण्यासाठी त्यापुढे नंतर कार्यरत होते. त्यामुळं या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की इच्छुक उमेदवार जनतेला कळायला हवेत, आणि याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी इच्छुकांना निमंत्रित केलं आणि ते या ठिकाणी आलेत. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो. आणि आता एक एक करून मी प्रत्येकाला या ठिकाणी दिघी बोपकेल मधून आपण उभे आहात तर समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुमचा प्लॅन काय, तुमचं विजन काय आहे हे विचारणार. मी आपल्यापासून सुरुवात करणार आहे. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? माझं नाव गौरी प्रमोद शेलार. मी रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा अध्यक्ष आहे. आमची युती आहे शिंदे साहेबांसोबत, तर आम्ही शिंदे साहेबांच्या ह्याच्यातून लढणार आहे. अच्छा, म्हणजे रिपब्लिक सेना आनंदराज आंबेडकर यांची. बर, एकंदरीत आता या प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या जाणवतात तुम्हाला, ज्या समस्यांचं निराकरण आतापर्यंत झालेलं नाही? पाणी प्रश्न तर सर्वांचेच आहे सर. पाणी प्रश्न तर सुटलाच पाहिजे. तसंच तरुण वर्ग गुन्हेगारीकडे जात आहे, तर त्यांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. तसंच आपल्या इथे पालखी मार्गस्थ रस्ता आहे, तर आपल्या इकडे जे लांबून भाविक येतात त्यांना येण्यास, ज्यावेळेस ते इकडे आपल्या इकडे येतात त्यावेळेस त्यांना आळंदी कुठं आहे हे त्यांना थोडस माहिती नाही होत. मग त्याच्यामुळं आपल्याला एक कमान असली पाहिजे इथे पालखी मार्गस्थ रस्त्यावरती, एक कमान झाली पाहिजे. तसंच आपल्याला महिलांसाठी काय रोजगार उपलब्ध करून देता येतील अशा उपाययोजना करायच्या आहेत. आता आम्ही आम्हाला तर पूर्ण विश्वास आहे आनंदराज आंबेडकर साहेबांचा आमच्यावर डोक्यावरती हात असल्यामुळे आम्ही सत्तेमध्ये जाणार आहे, तर मला पूर्ण विश्वास आहे सर. अजून आमचं एवढंच म्हणणं आहे की गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे, तरुण वर्गाला कामधंद्यांची कुठेतरी रोजगाराची सुविधा झाली पाहिजे. आता जे रस्त्यांची आहे, भाजी मंडई नाहीये इकडं, आहे भाजी मंडई, पण अतिक्रमण आलं ना त्या लोकांना त्रास देतात. मग त्यांना एक कुठेतरी जागा झाली पाहिजे. तसंच अजून रस्त्यांचे ट्रॉफिकचा एक विषय आहे का आमच्याकडे, ट्रॉफिकसाठी पण काहीतरी करता येईल असा आम्ही उपक्रम राबवूया नक्कीच सत्तेमध्ये गेल्यावरती. आपलं नाव परत एकदा सांग. माझं नाव सौ गौरी प्रमोद शेलार. ओके, आताच गौरीताईंनी या ठिकाणच्या समस्या देखील सांगितल्या, त्याच्यावरचं स्वतःचं विजन देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. एक तर वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगार तरुण त्यामुळे या गुन्हेगारीकडे वळतात, ते कुठेतरी थांबण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. एकतर पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे, ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी जाणवते, शिवाय पालखीचा हा मार्ग आहे, तर त्या ठिकाणी आणखी उत्तम नियोजन भाविकांसाठी कसं करता येईल हा देखील प्रयत्न व्हायला पाहिजे. गौरीताई रिपब्लिक सेना म्हणजेच आनंदराज आंबेडकर
यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अर्थात त्यांची एकनाथ शिंदेची शिवसेनेसोबत युती आहे, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ते दिघी आणि बोपकेल मध्ये आपल्या या संपूर्ण परिसराचा विकास करण्याचा एक विचार करतायत. त्यामुळे आता त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो. जनता जनार्दन ठरवणार आहे की नेमका काय करायचंय, पण अर्थात तुम्ही तुमचं विजन आणि या संपूर्ण प्रभागातल्या समस्या मांडल्यात, याबद्दल खूप खूप आभार. आता मी आणखी एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहे. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी सौ विमल दिलीप दंडवते. मी ह्याच्या पक्षाकडनं आहे, उद्धवजी ठाकरे हे पक्षाकडनं आहे. बरं, आता मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जी संघटन आणि बांधणी सुरू आहे, तर त्याबद्दल काही सांगता येईल का? जी बांधणी आहे ती मोकळी व्हावा, जे इच्छुक आहेत त्यांना संमती द्यावा, हीच माझी इच्छा आहे. आणि बरं विमलताई, आणखी एक महत्वाचा मुद्दा, जसं आता गौरीताईंनी इथल्या समस्या सांगितल्या, बऱ्याच समस्या तुम्ही देखील बघताय, म्हणून तर तुम्हाला निवडणूक लढवावीशी वाटते की या समस्या संपायला पाहिजेत कुठेतरी. एक मिनिट, तर त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचं विजन काय? पहिल्यांदा समस्या सांगा आणि मग आपली भूमिका मांडा. समस्या म्हणजे कसं, पाण्याचं जसं ताईने सांगितलं त्याप्रमाणे विजेचा पण प्रॉब्लेम खूप आहे. पाण्याचा काय प्रश्न आहे नेमका? पाण्याचं म्हणजे दिवसाड तर सोडतातच आहे, पण परत तिथं जरा राजकारण चालतंय पाण्याजवळ. आपण जर विचारलं पाणी सोडणाऱ्यांना की बाबा पाणी का कमी सोडताय, तर ताई प्रत्येक जण येऊन आम्हाला प्रत्येक वेगवेगळे नियम सांगतात, त्याच्यामुळे जरा पाण्याचा प्रॉब्लेम येतोय. आता समाज आम्हाला बरेच जण म्हणतात ताई पाण्याचं का बरं असं, पाऊस एवढं असताना पाणी का कमी सोडतात. आम्ही तिथं विचारलं दोघा तिघांना पाणी सोडणाऱ्यांना, तर पाण्याचं म्हणतात हे राजकारणच असतंय, कारण प्रत्येक जण येऊन पाणी कमी सोडा किंवा कोणी म्हणतंय जास्त सोडा. मग आणखी कोणती समस्या आहे? समस्या म्हणजे बरं आता ताईने सांगितल्याप्रमाणे ते गुंडागिरीचं प्रकरण तो एक आहे, आणि रोडचं जे समस्या आहे. आता कालच संध्याकाळी एक ऍक्सिडेंट झाला, माझ्या समोर होते, मी बरंच 1 तास तिथं होते, त्यांना परत सहकार्य भरपूर केलं, कारण हॉस्पिटल जाईपर्यंत मी थांबले होते तिथं, अँब्युलन्स वगैरे बोलवलं. आणि त्या मावशींना आहे ना एका गाडीवाल्याने इतकं जोरात धक्का दिली ना, तो परत थांबलाच नाही. बरेच जण आम्ही पळून गेलो त्याच्या घरापर्यंत, तो जरा अरेतरावीचा भाचक करायला लागला, त्याच्यामुळं त्याला सोडलं. पण नंबर वगैरे आम्ही घेतलं आणि पोलीस चौकीत वगैरे हे केले, 112ला आम्ही फोन करून सांगितलं ऑनलाईन मध्ये, ते आले, पण ते म्हणले हॉस्पिटलला वगैरे न्या, तोपर्यंत सोय केली. आता पुढचं आज सांगते, अपघातांचं वाढतं प्रमाण आहे, प्रमाण खूपच आहे आमच्या, म्हणजे हे मेन रोडला तर भरपूर आहे, ममता चौकापर्यंत तर फार इथपर्यंत मंदिरापर्यंत भरपूर आहेत. रोज एक तरी होतात, ऍक्सिडेंट होतातच. उद्या समजा महापालिकेत जाण्याची तुम्हाला संधी मिळाली आणि इथल्या प्रभागातल्या आपण नगरसेविका बनल्यात, तर तुमचं विजन काय आणि तुम्ही नेमकी कोणती समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करा? पहिल्यांदा प्रयत्न म्हणजे जे लोक सांगतील ती समस्या आम्ही सोडवूच आहे, कारण प्रत्येकाचं लाईटीचा आणि ह्याच आहे, पाण्याचाच प्रश्न आहे, तो मोठा प्रश्न सोडवेल. कारण विधवा महिलांसाठी मी स्वतः प्रयत्न करतेच आहे, त्यांच्या पेन्शनीचं वगैरे ते पूर्ण होत नाहीये. पालिकेत जरी गेलं तरी आज उद्या करतात, त्या महिलांना जरी पाठवलं की त्यांचे कामं होत नाही. त्यासाठी माझा प्रयत्न भरपूर आहे, तो मी पहिला प्रश्न सोडवेल. नक्कीच, धन्यवाद, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी आणखी पुढच्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहे. गौरीताई असो किंवा विमलताईंनी आता या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही निवडून आल्यानंतर या समस्यांचं निराकरण कसं होईल हे पूर्णपणे खात्रीशीर विश्वासानं जनतेमध्ये राहून जनतेसाठी आम्ही काम करू, असं त्यांनी क्लिअर केलं. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार, मी भाग्यदेव एकनाथ गुले. मी सर्वप्रथम आपले दिघी बोपखेल प्रभागामध्ये स्वागत करतो. विकसनशील देशाला विकसित करण्यासाठी जसं योग्य नेतृत्वाची गरज असते, तसं मला वाटतं दिघी बोपखेलला योग्य नेतृत्वाची गरज आहे. जसं आपण प्रत्येक बाईट्स मध्ये शेवटचा एक स्लोगन वापरत होता, वेळेला महत्व, आणि आज याच वेळेला महत्व देऊन आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील लोकांना आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आम्ही केलेल्या कामाची पावती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वात प्रथम पीसीपी न्यूजचे आभार मानतो. पीसीएमसी न्यूजचे आभार मानतो. अरे 2 मशाली शेजार आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी इथं मशाली पेटवण्याचा चांगलाच निर्धार केलेला दिसतोय. निश्चितच दिघीमध्ये आता एक मागं 10 दिवसापूर्वी पेपर कात्रण आली होती
18 तास लाईटी नाही आहेत. आणि जर आमच्यासारख्या त्यामुळे मशालींची गरज आहे असं तुम्हाला म्हणायचंय. नक्कीच आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील तळमळीच्या कार्यकर्त्यांना जर संधी दिली तर दिघी बोपखेल प्रभागात सगळ्यात पहिलं जर काम केलं जाईल तर ट्रान्सफॉर्मरचं काम केलं जाईल. प्रत्येक कॉलनीमध्ये लाईटीची कामं केली जाईल आणि 1 तासाच्या वर कुठलाही मेजर प्रॉब्लेम असला तर लाईट जाणार नाही अशी ग्वाही देईल. आपलं नाव काय म्हणाल तुम्ही? भाग्यदेव एकनाथ गुले. अच्छा, म्हणजे लवकरच भाग्य उजळणार दिसतंय दिघीचं असं म्हणायचंय तुम्हाला. पण त्याआधी तुमचं भाग्य उजळावं अशीच आमची इच्छा आहे. शुभेच्छा तुम्हाला. आता मला फक्त एवढंच सांगा की अशी कोणती समस्या, आता जर तुम्ही विजेची सांगितलीत, की ज्या समस्येमुळे अख्ख्या दिघी बोपखेलकरांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. दिघी बोपखेल प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाचं आरक्षण डेव्हलप झालेली नाहीये. ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न तर तो होतच असतो. पण सगळ्यात महत्वाचं आज प्लेग्राऊंडचं जर आरक्षण असेल तर आमच्यासारख्या मुलांना भोसरी सारख्या ठिकाणी, विश्रांतवाडी सारख्या ठिकाणी लहान मुलांना खेळायला जायला लागतं. स्विमिंग पूलची जर समस्या असेल तर आम्हाला चरोली सारख्या ठिकाणी मुलांना स्विमिंगसाठी न्यावं लागतं. हॉकर झोन उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे आमच्या गावातील कित्येक कुटुंब हे रस्त्यावर भाजीपालाचा व्यवसाय करत असतात. त्याच्यामुळे माझी सगळ्यात पहिली मागणी असेल की दिघी बोपखेल प्रभागातले आरक्षण डेव्हलप झाले पाहिजे. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी पुढच्या इच्छुक उमेदवारांकडे वळणार आहे. आपलं नाव काय, कोणत्या पक्षाकडून आपण इच्छुक आहात? नमस्कार, मी ज्ञानेश एकनाथ आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहे. आज तुमच्या पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. मी शरदचंद्रजी पवार पक्षाचा भोसरी विधानसभा अध्यक्ष आहे आणि दिघीमध्ये इच्छुक असल्या कारणाने सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे आता तुम्ही आला असेल किंवा बनाच्या ओढ्याच्या रस्त्याने आला असेल, अक्षरशः गटारातून त्या ठिकाणी नागरिकांना ये जा करायला लागतंय. आजची ही परिस्थिती अशी आहे की 20-20 तास सोसायटी सारख्या एरियामध्ये लाईट जातीये आणि बीजेपीचं धोरण असं होतं की 24/7 लाईट देणार, पाणी देणार. पुराचं पाणी अजूनही लोकांच्या घरात जातंय. म्हणजे अजूनही आम्ही खेडेगावातच राहतोय का, हा आमचा भ्रम आहे का काय, हे नागरिकांना कळत नाहीये. ज्या वेळेस आमच्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी लोकांमध्ये जातोय, नागरिक आम्हाला त्यांची समस्या सांगतात, आम्हाला कुठेतरी वाईट वाटतं की आम्ही खरं खेड्यात राहतोय आणि हे खेडं कुठेतरी बदलवण्याचं काम आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत. नागरिक आम्हाला संधी देतील आणि जर आम्ही महाविकास आघाडी करून लढू तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता असेल कुठेतरी मागं थांबण्याचं काम करेल आणि महाविकास आघाडीतल्या एका उमेदवाराला ओपनमधून जो असेल त्याला आम्ही साथ देऊन, ओबीसीचा उमेदवार असेल, ओबीसीची आमच्याकडे संघर्ष समिती दिघीमध्ये स्थापन झालेली आहे. कमीत कमी 5 ते 7 हजार मतदार त्या मूळ ओबीसीचे, त्यांचे अर्ज आमच्या पक्षाकडे आलेले आहेत की मूळ ओबीसीला संधी द्या. आमचा पक्ष 100% मूळ ओबीसीला ओबीसी गटातून संधी देईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या दिघीमधून आम्ही 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि जनताही आम्हाला साथ देईल. शेजारीच तुमच्या घटक पक्षातले मित्र आहेत सगळे, तर काय म्हणजे होणार आहे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे तुमची आघाडी होईल का तुम्ही डायरेक्ट पुन्हा एकदा घड्याळाकडे जाणार आणि त्यांना बिचाऱ्यांना सोडून देणार वाऱ्यावर? काय नेमकं चाललंय? आजच फैसला व्हायचा नाही तर नेमका? साहेब, आम्ही आहे तिथंच आहे. लोकसभेला त्या ठिकाणी दिघीमध्ये अमोल कोल्हेंना मतदान झालं. आम्ही भोसरी विधानसभेतून मागच्या वेळेस आतापर्यंत कार्यकर्ते कमी होते तरी मतदान लोकांनी आम्हाला केलेलं आहे. विधानसभेला कुठेतरी कमी पडलो, ते परत गेले. पण आज आमची भूमिका ठाम आहे. महाविकास आघाडी सोबत आम्ही 100% राहू आणि वरतीही ती तशी बोलणी चालू आहे. मी 2-3 मिटिंगला होतो. महाविकास आघाडी करून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय हा घेणार आहोत, पण वरिष्ठ जसे सांगतील तसं आम्ही त्याचं पालन करू. ज्ञानेशी खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीनं पोटतिडकीनं आपण आपला मुद्दा मांडलात. यानंतर आणखी काही उमेदवारांना मी भेटणार आहे. या ठिकाणी बरेच इच्छुक उमेदवार आहेत. अतिशय महत्वपूर्ण अशा विषयांवर आपण चर्चा करतोय. दिघी बोपखेल मधल्या समस्या जाणून घेतोय, त्यावरचं इच्छुकांचं विजन जाणून घेतोय. विशेष म्हणजे या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो की वेळात वेळ काढून ते या PCMC न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आले आणि आपली भूमिका मांडण्यासाठी ते आता या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? माझं नाव सुदर्शन राजेंद्र डोळस. मी हा पक्ष ओपन मधून सर्वसाधारण पुरुषपासून खुल्ला गटमधून उभा राहणार आहे. बर, म्हणजे अपक्ष निवडणूक लढवणार आहात आपण. बर, मुळातच या प्रभागाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे
काय म्हणतो आपण त्याला, इतके अपक्ष मागच्या वेळी 2017ला उभे होते, 34 अपक्ष, आपलं एकूण 34 उमेदवार 4 जागांसाठी रिंगणात होते, अशी परिस्थिती होती आणि 18 अपक्ष होते. त्यामुळे यंदा अपक्षांचा पण यावेळी जास्त जोरात पीक येईल असं वाटतंय. पण मला एक म्हणायचं की भले तुम्ही आता कोणत्या पक्षात नाहीये, पण जर तुम्ही आता निवडणुकीत या ठिकाणी उभे राहिलात आणि अपक्ष म्हणून निवडून देखील आलात, तर पहिल्यांदा काय करणार? पक्षप्रवेश? पक्षप्रवेश नाही, मी समस्यावर त्यात तोडगा काढायचा आहे, त्यासाठी मी उभा राहतोय. कारण जे आधीचे जे उमेदवार होते भाजपाचे, ते निवडून आले होते दिघीच्या सर्व विकासासाठी, तर त्यांनी सगळा भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केलेला आहे. जसा दिघीचा डोंगर आहे तसाच भ्रष्टाचाराचा त्यांनी डोंगर उभा केलेला आहे. दिघी गाव म्हणलं तर हे मोठं गाव आहे. तिथं पहिल्यापासून तर हे आर्मी वगैरे एरिया नव्हता. तुमच्या एका न्यूज मध्ये बघितलं की सीमा हद्द आणि लष्करी कार्यालय याच्यामुळं समस्यांना त्यांना विकास कामाला अडथळा निर्माण होते. तर मी फ्लिपकार्ट मिनिट्स मध्ये काम करतो. तर मग रस्त्याने जात असताना ना खड्डे, स्पीड ब्रेकर आणि याला सामोरं जावं लागतं. बर. पण ह्याच्यात मला असं वाटत नाही, मुळात रस्त्यांची समस्या जास्त आहे. जास्त रस्त्याची समस्या आहे. कारण आम्ही जिथं ऑर्डर 5 मिनिटात द्यायची तिथं आम्ही 15 मिनिटात 20 मिनिटात देतो. बर. कारण हे रस्ते गटार आणि हे नीट नाही झाले तर काय पुढचे काही हे होणार नाहीत. आणि तुम्ही जी न्यूज दिली भाजपाची की सीमा हद्द आणि लष्करी कार्यालयामुळं यांना विकासाला अमर्यादा आलेली आहे, ते मला अजून काही समजलेलं नाही. विकासाचा आणि गटाराचा रस्त्याचा काय फरक आहे? अगदी बरोबर. म्हणजे मूळ मुद्दा तुम्ही खरं म्हणजे हाताशी धरलेला आहे. एक तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती. मगाशीच विमलताईंनी पण स्पष्ट केलं की इतके ऍक्सिडेंट होतात. काल तर स्वतः त्यांनी एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला. आताच स्पष्टपणे भाग्यदेव यांनी पण सांगितलं की मुळातच इथे सगळं अंधारातलं कार्य चालू आहे. वीज इथे कधी येते आणि कधी जाते, विजेचा लपंडाव चालू आहे. अनेक समस्या आहेत. पण मला आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की कोणत्या पक्षाकडून निवडणूक न लढता अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची, असं का तुमच्या डोक्यात आलं? का नेमकं असं तुम्ही ठरवलं? हे जातीपातीचं राजकारण चालू आहे, त्याच्यामुळं आपण ओपन ह्याच्यातून ना जातीचा उपयोग करून डायरेक्ट उभं राहायचं ठरवलेलं आहे. नाव सांगा एकदा आपलं. सुदर्शन राजेंद्र डोळस. वा, म्हणजे आता यंदा सुदर्शन चक्र फिरेल असं वाटतंय दिघी बोपखेल मध्ये. निश्चितपणे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका मांडली. पक्षापेक्षा मी जनतेशी निगडीत आहे, मला जनतेचं कार्य करायचंय, जनतेत जाऊन कार्य करायचंय. धन्यवाद खूप खूप. 1-2 मिनिटात मी परत येतो. काय सांगता येतं? काल तुम्हाला कुठला मुद्दा सांगायचा आहे? अगदी थोडक्यात, मला आणखी बरेच जण. लष्करी कार्यालय आणि हे सीमावाद आहे, तर हे इथं पहिल्यापासून गाववाले राहते, ते नंतर हे लष्करी कार्यालय आणि आर्मीवाले इथं आलेले. तर त्याच्यामध्ये भरपूर जणांचे जमिनी त्याच्यामध्ये गेलेले आहेत. तर त्यातला मी एक आहे, त्यात आम्हाला भूमिहीन केलेले. तर त्याच्यात भूमिहीन केले तर इथं आम्हाला काही रोजगार नाही भेटलेला. माझ्यासारखे अजून लय तरुण आहे की त्यांच्या जमिनी सगळ्या डिफेन्स मध्ये गेल्या, त्यांना काही रोजगार नाही दिले. भाजपाचे जे नगरसेवक आहेत, त्यांचा भ्रष्टाचारी कारभार चालू आहेत. कारण शाळा, कॉलेज, स्कूल हे जिथं नगरपालिका तिथं कामगार भरते, तिथं सगळं न कामाला न जाता त्यांना पेमेंट चालू आहे. तर असे जे भ्रष्टाचार चालू आहे त्यासाठी मला विरोध करायचा आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चांगल्या पद्धतीनं काम कराल आणि जर तुमचं महापालिकेत पाऊल पडलं तर आता जे काही तुम्ही म्हणताय आम्ही हा बदल करू, तो बदल करू, तर तो बदल आम्हाला 5 वर्षात दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. माझी विनंती आहे सगळ्यांना की कॉम्पॅक्ट बोलायचंय. जेवढा प्रश्न आहे त्या प्रश्नाला धरून उत्तर असली पाहिजेत, तर तुमची भूमिका स्पष्टपणे जनतेला कळणार आहे. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार, मी मंगेश शिवाजी आसवले. मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहर उपाध्यक्ष आहे. मी राष्ट्रवादी अजितदादांकडून इच्छुक आहे. मंगेशजी, मुळात आपण या प्रभागामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून इच्छुक आहात. पण आता शरद पवारांचा पक्ष आणि तुमचा पक्ष एकमेकांमध्ये मिसळण्याचा पण इच्छुक आहे असं कुठेतरी ऐकल्यासारखं होतंय. तर तसं खरं आहे का? आणि तसं जर झालं तर मग पुन्हा गणित राजकीय समीकरण बदलणार. यावर पहिल्यांदा बोलू आणि मग समस्यांकडे. येस, तुम्ही जो मुद्दा मांडला तो रास्त आहे, पण याचा सर्वस्व निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील. म्हणजे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याप्रमाणे तुम्हाला 100% तो म्हणजे आदेशच मानावा लागेल अशा पद्धतीने. बरं, आता पहिल्यांदा मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, ते वरिष्ठांचं मत झालं एकत्र यायचं की नाही यायचं, तुमचं काय मत? एकत्र यायला पाहिजे का नाही पाहिजे? तुमचं वैयक्तिक मत सांगा. माझं वैयक्तिक मत आहे की दोघांनी मिळून लढलं तर नक्कीच फायदा होईल महानगरपालिकेला. दोघे मिळून लढलं पाहिजे. मग वेगळं कशाला झालं?
वेगळ्या वेगळा विषय तो त्यांच्या वरिष्ठ पातळीवर नाही का? झालेला आहे. म्हणजे एकत्र पण यायला पाहिजे, वेगळे पण नक्की काय ते ठरवा. तसं नाही. दोन्ही पवार साहेब पण आम्हाला तेवढेच, हे जेवढे अजितदादा आहे ना आम्हाला शरद पवार साहेब हृदयात आणि अजितदादा मनात असा प्रत्येक कार्यकर्ता बोलतो. 100% बरोबर, खरंय ना? मग वेगळं का? अजितदादांची काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. म्हणजे ज्यावेळेस सूर्य नसतो त्यावेळेस अजितदादा रोडवर येऊन कामाची पाहणी करून त्यांचं नाही, सूर्य असतो, सूर्य नसतो असं नाही. त्याच्या आधी अजितदादा असं म्हणा, सूर्य नसतो म्हणजे एकदमच असं. पहाटे 5ला अजितदादाची कामाला सुरुवात करतात. त्यांची काम करण्याची पद्धत, ग्राउंड लेवलला जाऊन बघणे, प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ देणे, त्यांच्या काय समस्या असतील त्या सोडवणे, आणि अजितदादांशी तुम्ही डायरेक्टली कॉलवर बोलू शकता. मग तुम्ही अजितदादा जसं सूर्योदयापूर्वी ग्राउंडवर जातात, काम करतात, तर तुमच्याकडनं पण ती अपेक्षा आहे मंगेशजी. 1001% मी सकाळी 6ला बाहेर असतो. बर, पण आता कामानिमित्त बाहेर पडणार तुम्ही. नाही मी बाहेरच असतो, 6लाच बाहेर असतो. रोज माझी एक चक्कर असते गावात. बर, मग आता महापालिकेत जर उद्या तुम्ही नगरसेवक म्हणून पाऊल ठेवलं, तर मग आपल्या प्रभागात देखील 6च्या आधी किंवा 6 पर्यंत तिथे जाऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात आपण. सगळ्यात पहिलं तुम्ही हा प्रश्न विचारला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. पहिला मुद्दा हा आहे, आपल्या इथं पाणी येण्याचं पिंपरी चिंचवडमध्ये कुठलाही एक टायमिंग नाहीये. किती वाजता येतं अंदाज पाणी? सकाळी पहाटे 4ला पण पाणी चालू होतं, 5ला चालू होतं, 6ला चालू होतं आणि 7ला चालू होतं. जिथं पहाटे 4ला पाणी आहे ते आम्हाला एक टायमिंग मॅनेज, म्हणजे माझं एक विजन आहे, तो एक टाइम मॅनेजमेंट करून. नाही भाई, पाणी भरतं कोण? पुरुष भरतं का महिला भरतात? नाही, मला उत्तर द्या, कोण भरतं पाणी? तुम्ही पाणी भरलं का मला सांगा फक्त. नाही, मग याचा अर्थ हे पाणी आपल्याच घरातल्या आया बहिणींना भरावं लागतं. आम्ही तर काल, मला आठवते गौरीताई तुम्ही पण होतात, 3 वाजता 1:30 वाजता सुद्धा पाणी येतंय असा परिसर आम्ही त्या ठिकाणी ऐकला. मग जर आपल्या घरातली महिला 1:30 वाजता उठून पाणी भरते, 3 वाजता उठून पाणी भरते, सकाळी परत नवऱ्याला डबा द्यायचा, पोरांना डबे द्यायचे, स्वतः कुठे जर कामाला असेल तर तिथं जायचंय, या सगळ्या आरोग्य समस्या आणि परत तिच्याकडनं दुसऱ्या दिवशी उठण्याची अपेक्षा पण करायची आहे की बाई तूच उठ आणि पाणी भर. तर यासाठी एक नियोजनबद्ध टायमिंग, वेळेतलं टायमिंग, यासाठी तुम्ही काय करणार? यासाठी सर्व थोडक्यात काय, सूर्योदयापूर्वी अजितदादाच नाही सगळेच उठतायत असं म्हणा तुम्ही. पण दादांची काम करण्याची जी पद्धत आहे, इतर बाकीच्या नेत्यांना जर आपण त्या दृष्टीने बघितलं तर दादा पहाटे 5ला जे ग्राउंडवर असतात ते इतर बाकीच्यांकडून अपेक्षित. बरं, आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे, काय त्याबद्दल काय सांगा? साहेबांनी सेंच्युरी नक्कीच पूर्ण करतील हा माझा ठाम विश्वास आहे. साहेबांचे आशीर्वाद असेच कायम राहतील. आणि आजच निर्णय झाला की काका पुतणे एकत्र धर्म. आहेच, आम्ही सोबतच आहेत, शेजारी उभं राहिले. एक शेवटचाच प्रश्न फक्त तुम्हाला, आता मला फक्त तुमचं व्हिजन जाणून घ्यायचं आहे मंगेशजी. दादा म्हणजे रोखठोक, सडेतोड, बरोबर, वेळेला पाळणारे, शब्दाचे पक्के. आता मला एवढंच म्हणायचंय, एवढे सगळे गुण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकामध्ये असले पाहिजेत, ते मंगेशजींकडे असतील, आहेत, अशा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं विजन काय? माझं विजन हे मी तुम्हाला आता सांगितलं की जे पाण्याचा टायमिंगचं शेड्यूल आहे तो पहिले क्लिअर करायचं. दुसरी गोष्ट, माझ्या इथल्याच जवळच्या सहकार्यांनी आता मुद्दा मांडला, तो रस्ता मुद्दा आहे की गावात रस्त्यात खड्डेत का खड्ड्यात रस्ते, ते काही कुठल्या गोष्टी कळून येत नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या इथे एक समस्या आहे की लाईटची समस्या आहे. लाईट ती क्लिअर झाली पाहिजे, कारण की गेल्या मागच्या 6-7 महिन्यात तो त्रास एवढा वाढलाय आणि त्याच्या आधी वाढलेला होता, तो कमी काय झाला नाही, उलट तो त्रास वाढत गेलेला आहे. एक काळ सर, मी तुमच्या माध्यमातून सांगतो की एक काळ असा आलाय आता या वर्षात की आमच्या इथं 24 तास आम्ही लाईट नाहीये, आम्ही बघितलेले. म्हणजे अजून पण आपला प्रभाग मूलभूत समस्यांनाच त्रासलेला आहे. अगदी बरोबर मंगेशजी, एकदम मस्त मुद्दा मांडलात. मूलभूत समस्यांमध्येच अजून आमचा प्रभाग अडकलेला आहे. वीज, पाणी, रस्ते, अरे ह्याच्या पलीकडे आम्ही जातच नाही. आणि यात सुधारणा वर्षानुवर्ष करण्यासाठी उमेदवार उभे राहतात, जनता निवडून देते. 5 वर्षानंतर पुन्हा आम्ही अंधारात, पुन्हा पाणी सुद्धा कमी दाबानं, ते पण वेळेत नाही. रस्त्यांमध्ये खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा कुठं हा प्रश्न येतो. या सगळ्या समस्या तुमच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मग अगदी थोडक्यात शेवटचा मुद्दा, अजून एक विषय असा आहे की आपल्या इथं म्हणजे प्लेग्राऊंड किंवा काय मैदान, त्याचे रिझन असं आहे हा मुद्दा मांडण्याचा, काही सोसायटी धारक आहेत आपल्या इथे, म्हणजे अक्षरशः लोक एवढे वैतागलेली त्या गोष्टीला. लहान जी मुलं आहेत त्यांना अकॅडमी नाहीये कुठली किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत नाही, त्यांना इथून
लांब जावं लागतं, 10-10 किलोमीटर जाऊन त्यांना ती अकॅडमी जॉईन करावी लागते, त्या गोष्टी ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. म्हणजे माझ्यापर्यंत जेवढे परिचयातले लोक आहे त्यातले 5 ते 6 लोकांनी मला असं सांगितलंय की म्हटले, मंगेशजी आम्ही आता एप्रिल मार्चला आमच्या मुलांच्या एक्झाम झाल्या की आम्ही इथला फ्लॅट विकून आम्ही दुसरीकडे शिफ्ट होतो. म्हणजे एवढा जर त्रासलेला आपला जर प्रभाग असेल तर त्याच्यावर म्हणजे लोकांना स्थलांतरित व्हावं असं वाटते, इतकी वाईट परिस्थिती आहे. निश्चितपणे तुम्ही या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणखी काही इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी आपण या आधी देखील काही महिला उमेदवारांशी संवाद साधला होता. आणखी या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याशी देखील संवाद साधून नेमक्या इथल्या समस्या सोडवायच्या कशा, त्यांच्याकडे त्यांचं विजन काय आहे यावर आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव सौ पल्लवी प्रशांत कायल. मी राष्ट्रवादी शरद पवार गटातून इच्छुक आहे. बर, आता इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी नेमकं तुमचं विजन काय असू शकेल? इथे आता भरपूर समस्या आहेत, जसं की रस्त्यांचा समस्या आहे, ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याचा समस्या आहे. तर आमचं विजन असं आहे की जे आता दर दिवसाआड पाणी येतंय ते पण 1 तासासाठी येतंय. तर आमचा असा विचार आहे की आपण कसं त्याला रोजच्या रोज पाणी देता येईल. हे जे पाणी येते ते तुम्हालाच भरावं लागतंय. पुरुष मंडळी नाही उठत, आम्ही नाही उठत. ते तर आहेच, पण त्याच्यासाठी एक सुटेबल टायमिंग की वर्किंग वुमन्सला, घरच्या बायकांना काही त्रास न होता एक सुटेबल टायमिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करून देऊ शकतो. माझं सगळे इच्छुक उमेदवारांची एक खरं म्हणजे आव्हान आहे, तुमच्यापैकी कोणी निवडून येऊ दे, प्रत्येक जण तितक्याच ताकदीनं चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडतोय. पहिल्यांदा दिघी बोपकेलवाल्यांना हे आश्वासन द्या की खरंच पाणी एकाच टायमात सुटणार आहे, कारण की त्यामुळं आपल्याच आई बहिणींना, आपल्याच घरातल्या लोकांना त्रास होतोय. इतकी भयानक परिस्थिती उद्भवलेली आहे. बरोबर ना पल्लवीताई? आज शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस पण आहे साहेबांचा, त्याबद्दल काही तुम्हाला सांगता येईल? त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. वा, आणि आजच निर्णय झाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघा म्हणजे सगळे तयारच आहे. तुम्ही तर तयारच आहे मंगेशजी, हे ज्ञानेशजी पण तयार आहेत. ओके, धन्यवाद ताई, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपलं नाव काय, कोणत्या पक्षाकडनं आपण इच्छुक? सोनाली दत्तात्रय डोळस, मी बीजेपी मधून लढत आहे. बोला ना. म्हणजे मुळात तुम्ही आता बीजेपी कडून आहात आणि आता 2017 ते 2022 बीजेपीचीच सत्ता होती. आता पुन्हा एकदा बीजेपीच येईल असं तुम्हाला वाटतंय? हो, म्हणजे खात्रीशीर मी सांगू शकते की बीजेपीच येऊ शकते. आणि त्यात तुमचाही नंबर असणार आहे? हो, असू शकतो. दादांची असू शकतो की असेल? असेल, नक्कीच असेल माझा. त्यासाठी मी जसे की आमच्या इथे प्रॉब्लेम काय आहेत की जशी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि ड्रेनेजचाही प्रॉब्लेम आहे आमच्या इथं. म्हणजे प्रत्येक आताच मला कॉल आला होता की ड्रेनेज चॉकअप झालेत आमच्या कॉलनीमध्ये. मग ड्रेनेज चॉकअप सोडवलं काम, ते सोडून इथं आलात का? तरी त्यांनाही कॉल करून म्हणजे कामाला लावून तुम्ही आलाय? आले आहे, त्याच्यामुळेच लेट झाला. म्हणजे ह्या का ज्या सर्वसामान्याच्या समस्या आहेत त्याही सोडवायच्या आहेत. आणि मूलभूत म्हणजे जसं की पाणी 1 दिवसाआड पाणी येतं, कमी दाबाने पाणी येतं, महिलांचे खूप कॉल येतात की पाणी येत नाहीये वेळेवर. म्हणजे तेही सॉल्व्ह करायचे आहेत. खूप वेळा म्हणजे असे त्यांनी की तक्रारी केल्यात की पाणी आम्हाला येतच नाहीये, खूप प्रेशरने पाणी म्हणजे सोडा म्हणून. काय बघा, सत्तेत तुम्ही स्वतः आणि तुम्ही सत्तेत येणार असं तुम्ही म्हणताय, तर पहिल्यांदा हा प्रॉब्लेम सोडवा, नाही तर पुन्हा 2030ला आम्ही हाच प्रश्न घेऊन परत तुम्हीच उभ्या आणि आम्ही तुम्हाला हाच प्रश्न करायचा, असं नको व्हायला. नक्की त्यावेळेस पर्यंत हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील. आपलं नाव एकदा सांगा. मी सोनाली दत्तात्रय डोळस. सोनालीताईंनी आता एक महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे, मागच्या वेळी आम्ही सत्तेत होतो, आताही आम्ही सत्तेत येऊ आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवू. पण मागच्या वेळी सत्तेत असताना सुद्धा हेच म्हटलं होतं, ती गोष्ट वेगळी आहे. पण ठीक आहे, पुढच्या वेळी तुम्ही नक्की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बरं, आणखी एक या ठिकाणी उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आहे आणि कोणत्या पक्षाकडनं आपण इच्छुक आहात? आम्ही अपेक्षा म्हणून ओबीसीला आहे असं मला वाटतं. पहिले तर शरद पवार साहेबांना वाढदिवशी तर खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव सांगा. प्रभाकर उर्फ बबलू अशोक कोलकम, सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकारी करते. मला असं वाटतं दिघीचा विकास हे बरेच लांब राहिले. दिघी पिंपरी चिंचवड म्हणले की स्मार्ट सिटीच्या नावाने आज ओळखतात ऑल इंडियामध्ये. पण मला कुणाला कोणत्या नगरसेवकला अलिगेशन करायचं नाही. पण असं मला वाटतंय या 2-3 वर्षामध्ये लाईटी आमच्या पार दिघी खंडर झाले लाईटीच्या बद्दल. लोक जिकडे नाही तिकडे खोदकाम करतात. मला कोणाला अलिगेशन करायचं नाही, पण मला असं वाटतं हे सगळं बंद व्हायला पाहिजे. आणि महापालिकेचे अधिकारीने याच्यावर लक्ष ठेवून जो पाणीचा विषय आहे
कुठं पाणी येत नाही आणि कुठं लाईट जाते. स्थिर राहा स्थिर. हा. 12 24 तास लाईट नसते कधी कधी. हे सगळं विषय बंद होता. मी प्रत्येक वेळेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करतो तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं असतं तुमच्या इकडे लोक खोदकाम करतात त्यामुळे आमची केबल खराब होती. आम्ही सारखं तेच काम करायचं का. पण मला असं वाटतं डिगी स्मार्ट सिटी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी म्हणून डिगी बी एक स्वच्छ आणि सुंदर राहिला पाहिजे. जो रोड आहे आपले डोंगरासारखे आहे ते सगळं लेवल यायला पाहिजे. आणि 25-30 वर्ष आले डिगीत एक बी सुंदर गार्डन नाही मला वाटतं. या विषयाला मी भांडतो. कुठं आरक्षण आहे का त्यामध्ये RTI बी टाकले मी. RTI मध्ये बी काही रिप्लाय मिळेल नाही. आता माझं सेकंड अपील चालू आहे. आमच्या डिगीकरांना एक चांगलं स्मार्ट गार्डन व्हायला पाहिजे पोरांना खेळायला. आणि लाईटीचा तो पाण्याचा विषय ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. नक्कीच. आपलं नाव एकदा परत सांगा. प्रभाकर उर्फ बबलू अशोक कोलकम, सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकारी करतो. ओके. या ठिकाणी प्रभाकरजींनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी स्पष्ट केलेला आहे की वीज, पाणी, मैदान, गार्डन याचा कुठेच संबंध दिघी आणि बोपकेलची नाहीये. स्मार्ट सिटी म्हणून फक्त केवळ या ठिकाणी भपका आहे. पण आमच्या गावांबद्दल काय, आमच्या प्रभागाबद्दल काय, या ठिकाणी असलेले सगळेच उपस्थित जे काही सगळी इच्छुक उमेदवार आहेत या प्रत्येकानं एक आपली स्पष्ट भूमिका, स्पष्ट समस्या, स्पष्ट विजन देखील या ठिकाणी मांडलं आणि त्यांनी क्लिअर केलंय की होय आम्हाला बदल घडवायचा आहे. दिघी बोपकेलमध्ये का बदल होऊ शकत नाही. आमच्यासारखे इच्छुक उमेदवार जर उद्या भविष्यात नगरसेवक म्हणून महापालिकेत गेले तर हा बदल घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अर्थात PCMC न्यूजच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमाचा उद्देश केवळ हाच आहे की आपल्या प्रभागात कोण इच्छुक आहे याची उत्सुकता जी सगळ्या जनतेला लागलेली आहे ती उत्सुकता कमी व्हावी. त्यांना कळावं की आपल्यासोबत कोण आहे. अर्थात या प्रभागात 2017 मध्ये जे नगरसेवक म्हणून निवडून आले, मग विकास डोळत असतील, कैलासवासी लक्ष्मण उंडे असतील, नानी घुले असतील, निर्मला गायकवाड असतील, यांचं योगदान 2017 ते 2022 मध्ये देखील होतं. यावेळी देखील कदाचित ते निवडणूक रिंगणात असतील. पण त्यांच्या व्यतिरिक्त जे कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी PCMC न्यूजनं केलंय. मला खात्री आहे दिघी बोपकेल जनता निश्चितपणे चाणाक्ष आणि सुज्ञ आहे. आत्ता जर आपण या प्रभागात पाहिलं तर प्रभाग एकच, पण जागा पण 4च, पण असंख्य उमेदवार. आता यातून कोण नगरसेवक बनणार हे दिघी बोपकेलकर ठरवणार. अर्थात होय मी इच्छुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण PCMC न्यूजवर अनेक इच्छुकांच्या मुलाखती पाहत असतो. पण ज्याला कुणाला त्या ठिकाणापर्यंत पोहोचता येत नाही, आमच्यापर्यंत पोहोचता येत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच कार्य PCMC न्यूज करतंय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिघी बोपकेलचा विकास व्हावा एवढीच काही ती इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. कारण पुढचा प्रभाग गाठायचा आहे, पुढच्या प्रभागात जायचं आहे. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला. परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतंय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक.